हाय अपूर्वा, खूप स्वागत तुझं राजश्री मराठीमध्ये. आणि कॉफी आणि बरंच काही मध्ये तुझं स्वागत. खूप महिन्यांनी खरं तर तुझ्याशी गप्पा मारायची संधी मिळाली आणि आज खूप गप्पा मारायच्या आहेत मला तुझ्याशी. थँक्यू. म्हणजे थँक्यू फॉर याआधी आपण इन्व्हायटिंग मी. पुरस्कार सोहळ्यांना मालिकांच्या सेटवर भेटत आलोय आणि मालिकेबद्दलच्या वगैरे गप्पा तर मी खूप मारल्या आहेत याआधी. पण आज मला अपूर्वाबद्दलच्या अनसीन गोष्टी अनफोल्ड करायच्या आहेत. ठीक आहे. नक्कीच. तर जसं मी म्हटलं की आपल्या कार्यक्रमाचंच नाव आहे कॉफी आणि बरंच काही. तर सगळ्यात आधी अपूर्वा कशी आहे, अपूर्वाला किती कॉफी आवडते आणि कॉफी बद्दलची कोणती मेमरी आज या निमित्तानं शेअर करायला आवडेल? ऍक्च्युली स्पीकिंग, अपूर्वा कॉफी लवर किंवा टी लवर अजिबातच नाहीये. पण येस, काही असे इन्सिडेंट्स असतात त्या वेळेला मी कॉफी नक्कीच प्रेफर करते ओव्हर टी. आणि असा एक किस्सा आहे की मी 26 जुलैला जेव्हा पाऊस खूप झाला होता आणि खूप पडला होता आणि सगळं भरून आलं होतं आणि मी तेव्हा बँड्रामध्ये नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळेला इतके आम्ही भिजलो होतो आणि बँड्रा टू दादर असा प्रवास मी साधारणतः एक 6-7 तास पोहत केलेला आहे. त्यावेळेला जेव्हा मी माहीमपर्यंत आलो होतो आणि आम्ही सगळे दमलो होतो, कॉलेज फ्रेंड्स. आय वॉज जस्ट इन माय ज्युनियर कॉलेज प्रॉबब्ली. त्यावेळेला एका फ्रेंडच्या घरी आम्ही थांबलो, कारण त्याच्या पुढचा प्रवास करणं शक्य नव्हतं. आम्ही एवढेसे होतो सगळे आणि त्या पाण्याच्या लाटात बिटाट अशी अशी विचित्र ती आठवण आहे. त्यावेळेला त्या मित्राच्या घरी त्यांनी बनवलेली कॉफी होती आणि त्यावेळेला कॉफीचा एक चस्का लागला की कॉफी काय असते हे पहिल्यांदा कळलं. त्याच्या आधी मी कधी चहा कॉफी नाही प्यायचे. सो येस, ही कॉफी मी कधीच विसरू नाही शकत, जी एक नेसकॅफे म्हणून आम्ही सगळ्यांनी बसून प्यायलो होतो. गमतीदार किस्सा होता तो कायम आयुष्यात लक्षात राहिला. ओके, सो अशी तुझी आणि कॉफीची पहिली ओळख आहे. तर पण आता कॉलेज तू काढलास आणि आता सगळेजण तुला अशा वेगवेगळ्या अवतारात बघता आहेत, तुझे गेटअप वेगळे असतात आणि प्रेक्षकांचं खूप भरभरून प्रेम मिळतं तुला तुझ्या कॅरेक्टर्ससाठी, तुझ्या लुक्ससाठी. पण आज इकडे जाणून घ्यायला आवडेल मला आणि सगळ्या चाहत्यांना सुद्धा, ते म्हणजे कॉलेजमध्ये असताना अपूर्वा नेमकी कशी होती? ती शांत होती, खूप मस्तीकर होती, टॉम होती? अपूर्वा वॉज कम्प्लिटली अ टॉम बॉय. म्हणजे आता माझे जितके मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, ते जेव्हा शेवंत कॅरेक्टर मी प्ले करताना पाहते, सो ते सगळे अदाये आणि माझं ते ठुमकत चालणं आणि ते मादक प्रकार, त्यांना हसायला येतं, कारण त्यांचं असं होतं की अरे हमने तो हे कधी देखा ही नाही. आणि त्यांचं असं होतं की ही तू आहेस, हे आम्ही बिलीव्हच नाही करू शकत. कारण अख्ख्या कॉलेज लाईफमध्ये आम्हाला ग्रुप्स दिले जायचे. बेसिकली मी BMS केलं होतं, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. सो एका दिवसाला आम्हाला साधारणतः 4 प्रोजेक्ट, 5 असाइनमेंट्स, सबमिशन्स, हे ते ग्रुप्स असायचे. आणि अपेरेंटली मी ज्या ग्रुपमध्ये होते त्या ग्रुपमध्ये 5 मुलं होती आणि मी एकटी मुलगी होती. सो फॉर देम मी मुलगी नव्हतीच. अख्ख्या माझ्या कॉलेज जर्नीमध्ये दे यूज टू ट्रीट मी लाईक अपूर्व आणि आय वॉज लाईक अ टॉम बॉय इन माय कॉलेज. आणि त्यामुळे कधी ते असे हे अदाये किंवा हा मादकपणा आणि ते मुलींसारखं नटणं सजणं हे मी कधीच केलं नाही. बिकॉज आमच्या कॉलेज लाईफमध्ये आम्हाला वी वर ऑन फॉर्मल्स, त्यामुळे सतत ब्लेझर आणि फॉर्मल कपडे, शर्ट्स आणि ट्राउझर्स. तर त्यामुळे कधी असे नॉर्मल ड्रेसिंग करून आम्हाला जाताच आलं नाही. सो प्रॉबब्ली माझ्यातली ती बाजू कधी माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्सना दिसलीच नाही. आणि त्यानंतर जशी मी मालिकांमध्ये येत गेले तेव्हा त्यांना जाणवलं की अरे हिची ही बाजू पण आहे. सो या अशी होती मी, मस्तीखोर, त्यानंतर टॉप बॉय, अशी अपूर्व होती. अगदी. पण आभास हा मध्ये जेव्हा तू आलीस तेव्हा आम्ही तुला आर्याच्या भूमिकेत पंजाबी ड्रेस मधली वगैरे मुलगी बघितलं. बट शेवटला बापरे, नऊवारी साडीतली ती टिकली आणि हे सगळं होतं. तेव्हा मग कॉलेजच्या मित्रांनी तुला काही कॉमेंट्स दिल्या, काही कॉम्प्लिमेंट्स दिल्या? बऱ्याच दिल्या. त्यांना ऍक्च्युली आर्या हे कॅरेक्टर जे आभास हा मधलं होतं त्याला बरेचशा ऍटलीस्ट 80% माझ्या फ्रेंड्सनी रिलेट केलं. कारण ती पण तशी स्कूटीवर फिरणारी, बिंदास आणि पटकन उत्तर देणारी, बेधडक अशी मुलगी होती. आणि अपूर्वा ही तशीच आहे. जसं काळ बदलत गेला, मी मोठी होत गेले, तशी माझी आवड सुद्धा बदलत गेली. अँड आय एम मोर ओव्हर नाव अ साडी लवर विथ अ ज्वेलरी लवर. आणि
नेहमी कॅज्युअल्स मध्ये असणारी किंवा एरवी सुद्धा जर मला वेळ मिळाला तर 6 पॉकेट्स वगैरे मध्ये असणारी अपूर्वा आज डायरेक्ट कधीही पहा मला, मी साड्यांमध्येच असते. सो त्यांच्यासाठी ते फार शॉकिंग होतं आणि आजही आहे. कारण आज बरेचसे माझे मित्र आहेत, जेव्हा ते बघतात त्यांच्या मुलाबाळांबरोबर बघतात अँड देअर किड्स आर नाव माय फॅन. सो फॉर देम त्यांच्यासाठी असं होतं की अरे माझी मुलगी ना अपूर्वा तुझी फक्त झलक बघण्यासाठी ती टीव्ही म्हणजे घाबरते तितकीच, पण तुला बघण्यासाठी उत्सुक असते. सो हे ना आय डोंट, हे पचनी नाही पडत की माझ्या मित्रांची मुलं वगैरे शेवंताची फॅन्स आहेत, यु नो. सो या इट्स शॉकिंग फॉर देम आणि शॉकिंग फॉर मी ॲज वेल. कारण नऊवारीमध्ये दिसणं आजच्या तारखेला वेन इट इज लाईक, नऊवारीला असे कोणी फार एवढं ग्रेट हे करत नाही अनलेस इट इज लाईक कुठला तरी सोहळा किंवा एखादा ट्रेडिशन असेल तर. पण बिकॉज ऑफ शेवंता आय गेस पुन्हा एकदा नऊवारीचा एक सीझन आल्यासारखा झालेला आहे. नाव पीपल लव्ह इट. त्यांनाही तसा आंबाडा बांधून 2 बटा काढून सजायला आवडते. आणि आय फील रिअली हॅपी की कुठेतरी तो ट्रेडिशन परत आलाय आणि पीपल आर लव्हिंग इट. सो या आय फील प्राऊड. येस, आणि हे खूप भारी आहे की जेव्हा मित्रांची मुलं तुला शेवंता म्हणून ओळखतात तुला टीव्ही. पण अपूर्वा, आत्ताच आपण आभासाबद्दल बोलतो. आता काही दिवसांपूर्वीच इंडस्ट्रीमध्ये 10 वर्ष पूर्ण केली, पहिली मालिका आली आणि त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भूमिकांमध्ये आम्ही तुला बघितलं. कसा होता हा 10 वर्षाचा प्रवास तुझ्यासाठी एक अभिनेत्री म्हणून? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं आपल्या सगळ्यांसाठी स्पेशल असतं. आभास हा मधला एखादा किस्सा, अननोन किस्सा आज या निमित्तानं माझ्याशी शेअर करशील तर तो कोणता असेल? मी आधी तुला किस्सा शेअर करते. आभासाच्या सेटवरती एक तर मी सांगितल्याप्रमाणे मी अत्यंत मस्तीखोर आहे आणि सेटवरती टवाळक्या करणं, को आर्टिस्टना काही काही नावं ठेवून चिडवणं, मग सीन नसेल तेव्हा जाऊन किचनमध्ये काहीतरी बनवणं, हे मी सातत्याने गेले 10 वर्ष करत आहे. सो या आय ऑलवेज से की इफ मी ऍक्टर नसते तर मी नक्कीच कुकिंगकडे वळले असते, बिकॉज आय लव्ह कुकिंग. आणि तू पाहिलंच असशील बरेचदा सेट्सवरती मी जर सेटवर नसते तर मी मागे कुठेतरी किचन मध्ये असते. नॉट बिंग अ टी अँड कॉफी लवर, त्यामुळे ते सोडून मी बाकी सगळं करण्यामध्ये उत्सुक असते. तसाच एक किस्सा आहे की माझ्या या मस्तीखोरपणामुळे आम्ही होळीचा सिक्वेन्स करत होतो आभास हा या सिरियलचा. आणि आमचे डिरेक्टर चंद्रकांत कणसे ते एकटेच ऑपोजिट साईडला उभं राहून कॅमेऱ्याच्या मागून डिरेक्शन करत होते. आणि आम्ही बाकी सगळे आर्टिस्ट अँड टेक्निशियन्स आम्ही सगळे ऍक्च्युअल होळी खेळत होतो, कारण होळीचा सिक्वेन्स होता. आणि नुसतं नॉर्मल ते दाखवण्याची होळी ती खेळायची नव्हती, आम्ही त्याच्यात मस्ती ऍड केली होती. आणि मी आणि माझा कोस्टार चैतन्य चंद्रात्रे आम्ही दोघंही इतके मस्तीखोर होतो. त्या मस्तीमध्ये मला कळलंच नाही की मी हिरवा चुडा जो घातला होता त्यातली एक बांगडी तुटून माझ्या हाताला लागून त्याचं रक्त वाहत होतं आणि हे मला कळतच नव्हतं. आणि एक पॉइंट असा आला की जेव्हा डिरेक्टर आले आणि आम्ही सगळ्या सीन वगैरे शूट झालं, सीन्स वर डन आणि आम्हाला चेंजसाठी जायचं होतं, तेव्हा मी म्हटलं की सर या आठवणीचा आपण एक फोटो काढूया. त्यामुळे आम्ही असं जेव्हा सगळ्यांच्या अंगावर असे हात टाकून फोटो काढत होतो तेव्हा माझा हात डिरेक्टरच्या खांद्यावर होता आणि त्यांनी अपेरेंटली व्हाईट शर्ट घातलं होतं. ते सगळं रक्ताने भरलं होतं आणि सगळेजण शोधायला लागले की नेमकं झालंय काय आणि कोणाचं तरी रक्त वाहतंय. तोपर्यंत मला काही आयडिया नाही की माझ्याबरोबर नाही. मी त्या मस्तीत आणि त्या मजेत इतकी गुंग होते की मला ते काहीच कळलं नाही. आणि ते पाहता क्षणी मी जिथे जिथे जात होते तिथे तिथे ते रक्त वाहत होतं. कारण ती झालेली इजा जी आहे ती खूप मोठी आहे. आय विल लाईक टू शो यू दॅट. जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. मी घड्याळ काढते. आय डोंट नो वेदर तुम्हाला हे दिसतंय का? हा एवढा मार्क आहे. हा एवढा मार्क आहे, एवढा मोठा मार्क आहे. आणि हा एवढं कापलं गेलं होतं आणि त्यातून कंटिन्युअसली रक्त वाहतंय. हात सुजला होता आणि मला काही त्याचा काही ठाम पत्ताच नाही, कारण मी माझ्या मस्तीतच हे होते. आणि मग शोधत शोधत जेव्हा डिरेक्टरनी माझा हात पकडला की हिचा हात चेक करा, ही खूप मस्तीखोर आहे, तेव्हा पाहिलं तर ते असं रक्त. आणि मग ते बघितल्यानंतर मला चक्कर आली होती. तोपर्यंत नॉर्मल, काहीच नाही, तोपर्यंत काहीच नाही. राहिला प्रश्न माझ्या प्रवासाचा 10 वर्षांचा, जे आत्ताच नुकतं 30 मेला मी कम्प्लीट केलंय. सो
प्रवास खडतर होता खरं तर. इट वॉज अ रोलर कोस्टर राईड. कारण आभासा जरी मला माझ्या या चंचल स्वभावातनं किंवा या मिश्किल ह्याच्यातनं मिळाली असेल, मी अगदीच त्या कॅरेक्टरला आर्याला जात होते त्या निमित्ताने असे ना, किंवा मे बी माय लक वॉज रिअली गुड दॅट टाइम आणि म्हणून मला तो पहिला ब्रेक मिळाला. पण त्यानंतर जे काही मी सिरियल्स केले किंवा त्यामधला जो काही स्ट्रगल होता तो इतका सोपा नव्हता. पहिल्या वेळेला मिळालेला होकार अगदीच पटकन आला होता, पण त्यानंतर बरेचदा नायरी लागली होती, नकार होते, माझ्यावरती कमेंट्स आले होते, कधी जाड आहे तर कधी बारीक आहे, किंवा अशीच नकोय तर तू टेलिव्हिजनसाठी नकोय तर तू फिल्मसाठी हवी, असे बरेचसे प्रकार ऐकत ऐकत सहनशीलता वाढवत 10 वर्ष कंप्लीट झाली. अगदी. पण या सगळ्या दरम्यान म्हणजे एक 10 वर्षाच्या प्रवासामध्ये आता या स्टेजला जेव्हा तू तुझा स्ट्रगल विचार करतेस, तेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी बदललंय किंवा आपण काहीतरी गेन केलंय, हे कुठे वाटतं तुला? आणि जर ते वाटतं ते काय असेल? खूप गेन केलंय मी तर म्हणेन. पण जरी बरंच काही मी गेन केलं असलं, इन्क्लुडिंग वेट, सगळ्यात जास्त मी गेन केलं. आय स्टील रिमेंबर तू मला बोलली होती. येस, आय एम ब्रेकिंग द स्टिरियोटाइप्स अँड आय स्टील फील प्राऊड की माझ्या नंतर बरेचसे असे शोज आले ज्याच्यामध्ये हिरोईन्स जाड होत्या. देर वॉज अ डान्सिंग शो ऑल्सो ज्याच्यामध्ये जाड मुलींना घेऊन डान्स शो केला होता. आय रिअली फील ऑनर्ड की मी त्या सगळ्यांना प्रेक्षकांसमोर एक्सेप्टन्सच्या माध्यमातून उतरले, एक शेवंताच्या माध्यमातून उतरले की सगळ्याच हिरोईन काही बारीक नसतात आणि कॅरेक्टर वाईज आपल्याला ऍक्ट करायचं असतं, हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून देऊन त्यांना ते एक्सेप्ट करण्याची जबाबदारी माझ्या या खांद्याने उचलली असं मी म्हणेन. या सो असं होतं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी शिकत आले. नकार कसा पचवायचा, येस, हे मी शिकले. एंड मोमेंटला काही गोष्टी बदलू शकतात. तिसरी गोष्ट मी शिकले की तुम्ही डिझर्विंग असलात तरी सुद्धा कधी कधी तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी नाही मिळणार आणि यू हॅव टू एक्सेप्ट दॅट. आणि सगळंच आपल्या मनासारखं होत नसतं, काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या तशाच घडतील अँड यू हॅव टू एक्सेप्ट इट. अँड ओव्हर ऑल दिस सगळ्यात जास्त महत्वाचं मी शिकले दॅट इज पेशन्स. कारण 2011 साली जेव्हा मी प्रवास सुरू केला होता तेव्हा आय रिमेंबर दादरवरनं मी मड आयलंडला शूट करायचे आणि इट युज टू टेक अराउंड से अबाउट 2 तास दादर पासून मड आयलंडला पोहोचायला. तर माझ्या आयुष्याचे 4 तास तर असेच जायचे. सो इन्क्लुडिंग माझं शूटिंग टाइम आणि माझी झोप आणि माझ्या फॅमिली बरोबरचा टाइम, असं माझा बराचसा वेळ निघून जायचा. सो खूप चिडचिड व्हायची. तेव्हा नव्यानेच मी स्कूटीवरनं 4 व्हीलर वरती शिफ्ट झाले होते. सो ते ड्रायव्हिंग करत 2 तास जाणं, आय नो यू मस्ट बी अंडरस्टँडिंग. कारण तेव्हा मुंबई सारख्या शहरात बरीचशा ब्रिजची कामं चालायची आणि खूप तासन तास त्याच्यात रमायला व्हायचं. तर खूप इरिटेट व्हायचे, चिडचिड व्हायची सेटवरती गेल्यावर, कामातही. आता ओव्हर द इयर्स 10 वर्षानंतर मी एक सीन करायला पण सावंतवाडीला जाते आणि 12 तासांचा प्रवास करून जाते. सो यू कॅन नाव अंडरस्टँड माझा पेशन्स किती लेवलचा वाढला असेल की जिथे मी फ्लाईट पकडून जाते, उलटा प्रवास करून परत उलटी गोव्यावरनं सावंतवाडीला जाते, 12 तासांची ट्रेन पकडून जाते आणि कधी कधी मी जाऊन एकच सीन करते. सो येस, आयुष्यात आपण मोठे होतो तसे आपले बरेचसे गोष्टी आपल्या आयुष्यात जशा घडत असतात त्यातनं आपण काय काय शिकत असतो. पण या सगळ्या 10 वर्षाच्या प्रवासात मी सगळ्यात जास्त शिकले दॅट इज पेशन्स. अगदी. आणि आता ऍक्टिंग बद्दल तू सांगतेस की हा खरं तर प्रवास सोपा नव्हता. म्हणजे दादरवरनं मडला जाणं शूटिंगसाठी जात, आत्ताची ट्रॅफिक पकडून 3-3.5 तास आरामात लागतात. सो आय कॅन इमॅजिन होत असेल. येस. पण अपूर्वा, आता आपण ऍक्टिंग बद्दल बोलतोच म्हणून इकडे मला तुला नक्की विचारायला आवडेल, ते म्हणजे ऍक्टिंग हे तुझ्या प्लॅन मध्ये कधीच नव्हतं. तू BMS केलं, तुला MBA परस्यू करायचं होतं, देन तू कॉर्पोरेट मध्ये काम सुद्धा करत होतीस, अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याबद्दल आज काय सांगशील तुझ्या प्रेक्षकांना? मी म्हणते जसं की आय ऑलवेज थॉट की एज्युकेशन शुड बी फर्स्ट आणि त्याच्या बरोबरीने जर तुम्ही दुसरं काय करताय तर इव्हन इफ यू फेल ॲट वन, तुमच्याकडे बॅकअपला दुसरं काहीतरी असेल, हा थॉट मला नेहमी असायचा. आणि इतर पेरेंट्स आणि इतर लोकांच्या घरी उलट असेल कदाचित की त्यांना करिअरमध्ये इंटरेस्ट नसेल पण त्यांना ऍक्टिंग हे परस्यू करून हेच करिअर करायचं होतं. आणि त्यावेळेला बऱ्याच जणांचे पेरेंट्स नाही म्हणतात, सपोर्टिव्ह नसतात, त्या पालकांना विश्वास नसतो किंवा
बेभरोशाची दुनिया ही, ह्याच्यात आज काहीतरी घडेल तर नाही घडणार, तर कोणतरी सुपरस्टार असेल, असे बरेचशा अभिनेत्री आपण पाहिल्या असतील याच्या आधी सुद्धा. त्या कदाचित एखादी मालिका करून सुपरहिट झाल्यात किंवा एखादी फिल्म करून सुपरहिट झाल्यात, पण त्यानंतर त्या कुठेच नाहीयेत. सो ह्या अशा गोष्टी घडू नये म्हणून कदाचित आय वॉन्टेड टू कम्प्लीट माय एज्युकेशन फर्स्ट. आणि मी जेव्हा नॅशनल कॉलेजला होते, म्हणजे हार्डली माझ्या फर्स्ट इयरला होते, तेव्हा सुद्धा मला हिंदी सिरियल्सच्या ऑफर यायच्या. कारण नॅशनल कॉलेज हे असं एक हब आहे जिथे बरेचसे हिंदी ऍक्टर्स लाईक सलमान खान वगैरे एल्युमिना आहे माझ्या कॉलेजचे. त्यामुळे तिथे बरेचसे हिंदी ऑडियन्स यायचा आणि पृथ्वी थिएटर ला जाणारे स्टुडंट्स खूप होते. सो करिक्युलर ऍक्टिव्हिटी त्या कॉलेजमधनं खूप जास्त आहे आणि मी त्या कॉलेजला बिलॉंग केल्यामुळे मला तिकडून खूप ऑफर जायचे. पण माझं असं होतं की नाही, मला शिक्षण कम्प्लीट करायचंय. सो ते 2 वर्ष मी कसे नाही म्हणत काढलेही. पण जेव्हा मी रुपारेलला आले, रुपारेलला मी तर तेव्हा तर मला अजिबातच वेळ नव्हता, कारण मी BMS करत होते आणि मी जसं म्हटलं की रोज आमच्याकडे हे एवढे प्रोजेक्ट्स, एवढी पुस्तकं वाचायची आहेत, रोज असाइनमेंट्स करायचे आहेत आणि ती असाइनमेंट्स दरवेळेला लॅपटॉपवरतीच असायची. मी बघावं तेव्हा मी लॅपटॉपवरच असायचे. सो कसा वेळ निघून जायचा कळायचं नाही. ते कधी करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करणं आणि आपल्या कॉलेजला इंटर कॉलेजिएट लेवलला पार्टिसिपेट करणं किंवा त्यासाठी त्याच्यातलं ऑडियन्स होणं यासाठीही वेळ नसायचा. सो आय मिस्ड ऑन दॅट पार्ट, येस. पण कदाचित माझी तेव्हा कधी इच्छा नव्हती, त्यामुळे मी कधी त्या मार्गी गेले नाही. पण हा जो काही सुखद ऍक्सिडेंटल प्रवास सुरू झाला, तो जो असा होता की मला फेसबुकवर माझा फोटो पाहिला आणि मग मला बोलवलं होतं आणि एक सॅटर्डेला मला ऑफिसला सुट्टी होती म्हणून मी सहज गेले होते. नाहीतर माझे प्लॅन्स खूप फिक्स्ड होते की मला लंडनला जाऊन माझं मास्टर्स करायचं होतं इन मार्केटिंग आणि त्याच्यात मला खूप इंटरेस्ट होता की बिकॉज आय स्टील फील दॅट आय एम गुड ॲट इट. आणि ती माझ्यातली बाजू मी ओळखली होती. पण माझ्यातलं कला कौशल्य म्हणा किंवा इतर पेंटिंग्स म्हणा किंवा क्रिएटिव्ह आयटम्स काहीतरी बनवा, ह्याच्यात करिअर होऊ शकतं ह्याच्यावर माझा विश्वास नव्हता. सो मी जरा आय वॉज हेजिटेंट अबाउट इट. पण नंतर जेव्हा पहिला अनुभव असा आला तेव्हा मी अशीच टाइमपास म्हणून गेले होते ऑडिशनला आणि ती ऑडिशन ऍक्च्युली क्लिक झाली अँड इट चेंज्ड माय लाईफ. त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे, त्याच्यानंतरचे जे 9 वर्ष आहेत, ते मात्र मी म्हणेन की इट वॉज अ लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी. कारण मला नंतर कळलंच नाही की हे ऍक्टिंग माझं पॅशन केव्हा झालं. आणि मुळातच मी नौटंकी होती, कॉलेजमध्ये पण मी नौटंकीच होते. कारण इतरांना बघणं, त्यांना इनॅक्ट करणं किंवा एखादी मुलगी कशीच बोलते, हे जे गमती जमती असतात नाही का, प्रत्येक ग्रुपमध्ये एक मुलगी अशी असते जी प्रत्येकाची ऍक्टिंग करत असते. तर माझ्या ग्रुपची ती मी होती आणि त्यामुळे ऍक्टिंग वॉज नॉट अ प्रॉब्लेम. पण भाषेचा प्रॉब्लेम नक्कीच होतं. कारण मी शाळेपासून ते माझ्या अख्ख्या कॉलेज लाईफ पर्यंत फ्रेंच शिकले होते. सो जवळजवळ 7 वर्ष मी फ्रेंच शिकले आणि त्यामुळे इंग्लिशवरचं प्रभुत्व माझं जास्त होतं, फ्रेंचकडचं जास्त होतं आणि मराठीवरचं तसं म्हणायला गेलं तर कमीच होतं किंवा कमी झालं होतं. कारण बिकॉज ऑफ मला लंडनला जायचं होतं किंवा माझं पॅरिसला माझी फर्स्ट ट्रिप असणार होती आणि मी कुठेतरी हे पण प्लॅन करत होते की मला ट्रान्सलेटर व्हायचं आहे. सो दॅट वॉज वन ऑफ दी अपॉर्च्युनिटी वाईल डुईंग मार्केटिंग. सो मराठीकडे थोडंसं दुर्लक्षच झालं होतं आणि वाचन माझं आजही धन्यवादच आहे. सो मी इतकं काही इंटरेस्ट घेऊन वाचायचे नाही. सो मराठीमध्ये मोठे पॅरेग्राफ्स पाठ करणं आणि ते डिलिव्हर करणं याचं नक्कीच मला टेन्शन होतं. पण कॅमेरा ला मी कधीच घाबरले नाही. दॅट वॉज ते कधीच तो थॉटच नव्हता की त्याची भीती आहे किंवा 4 लोक आपल्यावर हसतील याची तर भीती मला कधीच नव्हती. सो ज्यांना हसायचं त्यांनी हसा, पण जर मी चुकले तर मी का चुकले हे सांगा अँड आय ट्राय टू इम्प्रूव्ह. हा जो अप्रोच आहे हा 10 वर्षात आजही नाही बदलला. सो आजही जेव्हा मी काही ऍक्ट करते तेव्हा मी कधीच कॉन्फिडंट नसते, पण मग फक्त मी डिरेक्टरचं ऐकत असते आणि मी कधीच त्यांनी सांगितल्यापेक्षा पण 4 पैशांनी जास्त करूया हे करायला मी कधीच जात नाही. मग कम्प्लीट डिरेक्टर्स ऍक्टर आणि कदाचित म्हणून इट्स अ व्हेरी क्लिअर पिक्चर बिटवीन मी अँड माय डिरेक्टर्स आतापर्यंत वेन आय वर्कड. सो आय थिंक दॅट वर्क्स रिअली गुड. कारण स्वतःचं काय इमॅजिनेशन आहे ते दाखवण्यापेक्षा नेमकं काय अपेक्षित आहे हे जर कळलं तर ते जास्त लवकर साकारता येतं. अपूर्वा, तू किती काय काय गोष्टी शिकलीस आज हे तुझ्याशी बोलल्यानंतर मला अंदाज येतो आणि मला असं वाटतं की मी ऐकत राहावेत तुझे अनुभव सगळे. म्हणजे फ्रेंच मला अजिबातच माहिती नव्हतं की तुला फ्रेंच येतं आणि ते शिकलीस.
खूप अशा गोष्टी आहेत तुझ्याबद्दलच्या अंतिम म्हणजे ज्या अजून प्रेक्षकांसमोर यायला हव्यात. पण आता तू थोडा वेळ आधी बोललीस की सावंतवाडीमध्ये तू अगदी एक तीर असला तरी आवर्जून जाते, आणि कारण कोकणावर तुझं विशेष प्रेम आहे. जितकं मी आजपर्यंत तुझे फोटो किंवा पोस्ट बघते, तुला कोकण भयंकर आवडतं, तुला फूड भयंकर आवडतं तिकडचं, आणि तू आवर्जून ते सगळं बनवते सुद्धा. ती आवड तुझं दुर्भाग्य. आणि कोकणाबद्दलची म्हणजे एक नाही विचारणार मी, खूप गोष्टी असतात तुला आवडणार, सगळ्यांनाच आवडणाऱ्या, पण तुला अट्रॅक्ट करते ते काय असतं? मला ना कोकणातला जो सुगंध आहे ना, त्या मातीचा जो सुगंध आहे ना, दॅट अट्रॅक्ट्स मी द मोस्ट. आणि एक सीन असू दे, अर्धा सीन असू दे, तरीही अपूर्व सावंतवाडीला बोलल्यावर तिथे पोहोचणारच एक, बिकॉज देयर इज अन इमोशनल कनेक्ट. कारण सावंतवाडी हे मुळच माझं गाव आहे आणि मी त्या गावाला बिलॉंग करते. तिथे नेमळ्या या गावाला मी बिलॉंग करते आणि तिथले जी आठवणी आहेत, माझ्या बाबांचं बाबांचा जन्म आहे तिथला आणि आता बाबा नाहीये, तर एक इमोशनल कनेक्ट आहे की व्हेनेव्हर आय गो देअर, जेव्हा मी सावंतवाडीच्या लेक कडे बसते, तर देयर इज अन इमोशनल कनेक्ट की मला आठवतं की अरे माझे बाबा पण इथे आले असतील किंवा त्यांनी हा काळ इथे घालवला असेल. सो समवेअर ऑर दी अदर एक जागा मला कनेक्ट करते, असा हा इमोशनल वे ऑफ लुकिंग टू इट, असा हा माझा इमोशनल वे आहे. त्या पलीकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत. मला घावणे खूप आवडतात. सो ते चुलीवरचे घावणे खाण्याची जी मजा आहे ती फक्त कोकणात आहे. आणि म्हणजे घरातही बनतात, मीही बनवते, पण ते चुलीवरचे जे घावणे आहेत ना, त्याची गंमत फक्त तिकडेच आहे. खोबरावडी मला खूप आवडते आणि जी फक्त कोकणातलीच खावी, त्याची गंमत तिथेच आहे. आणि या सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पण त्या मला खूप जास्त इंटरेस्ट करून जातात. आणि या दे कॉल मी बॅक असं म्हणता येईल सतत. आणि आय एम बीन फॉर्च्युनेट की 2.5 वर्ष मला कामाच्या निमित्ताने का असेना सावंतवाडीमध्ये राहण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली. आणि आता इतकं कदाचित आय एम बीन सो अगेन फॉर्च्युनेट की आता पार्ट 3 सुद्धा आलाय, की ह्याही पुढे मी पुन्हा तिथे जाऊन काही टाइम स्पेंड करू शकणार आहे. आणि फ्रेश एअर, मुंबई ट्रॅफिक पासून लांब, वाव, द लाईफ इज गुड. आणि सगळेजण इतके एक्सायटेड आहेत, म्हणजे जेव्हा आम्हाला तिसऱ्या सीझन मध्ये तुझं ग्लिम्स बघायला मिळालं होतं एक आरशामध्ये, तेव्हा वेडे झाले होते सगळ्याच्या आधी की बाबा आली एकदाची आमची शेवंत आली. आणि ते खूप ओव्हरवेल्मिंग असेल ना तुझ्यासाठी. खूप खूप आय फील सो गुड की जेव्हा मी पोस्टर्स पाहिले होते की अण्णा नाईक परत येणार, तर मी बऱ्याचशा पोस्टर्स वरती हेही वाचलं होतं की ते माहितीये की अण्णा नाईक परत येणार, शेवंता कधी येणार. सो हे इतकं छान होतं. कारण म्हणजे तुम्ही बघाल तर रात्रीच खेळ चालेमध्ये 24 आर्टिस्ट होते. सीझन 2 24 आर्टिस्ट होते. आणि त्या 24 आर्टिस्ट मधनं आय एम बीइंग सो फॉर्च्युनेट की लोक माझ्या ग्लिम्स बघण्यासाठी सुद्धा एपिसोड पाहतात. मला खरंच खूप भाग्याची गोष्ट वाटते की टेलिव्हिजनकडे ओढण्याची लोकांना हे जे कॅरेक्टर आहे ते ओढतंय आणि ते कॅरेक्टर मला प्ले करायला मिळते, हे माझं भाग्य आहे. अगदी. आणि तू या संदर्भात एक पोस्टही टाकली होतीस, ती म्हणजे की या बाईने माझं आयुष्य बदललं. तू शेवंताच्या या बाई त्याबद्दल काय सांगतेस? पण हे खरंच आहे. कारण मी तुला सांगते की झालं असं होतं की आभासानंतर आराधना केली, आराधनानंतर तू जीवाला गुंतवावे ही मालिका केली, आणि बॅक टू बॅक ना त्याच पठडीतले तीच प्रेयसी, तीच ती आदर्श सून, परत तीच सासू छळते सुनेला, नणंदमध्ये येते आणि मग दुसरी जाऊ असते ती छळते, आणि मग तेच रोना धोना किचन पॉलिटिक्स. मी खरं सांगते, मी इतकी कंटाळले होते, कारण हे खरं नसतं. आणि जर आपण जे खरंच नाहीये ते प्रेक्षकांपर्यंत का पोहोचवतोय हे मला नेहमी वाटायचं. त्याला काहीतरी तथ्य असलं पाहिजे, म्हणजे काहीतरी किचन पॉलिटिक्स म्हणजे काहीतरी असं नसायला पाहिजे. देयर हॅज टू बी सम मिनिंग ऑर एल्स नो मिनिंग ऍट ऑल. म्हणजे काहीतरी कादंबरी काल्पनिक असायला हवं. पण असं कुठलाही मेसेज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू नये ज्यामुळे लोक प्रवृत्त होतील किंवा ज्यांच्या मनातही असं नसेल ते असं वागायला लागतील. का तर अरे मला ती आवडते, म्हणजे अमुक माझं एक कॅरेक्टर आहे, सपोज पूजा हे कॅरेक्टर होतं माझं आराधनामध्ये, जी देवभोळी असते, ती कम्प्लीट देवीवर विश्वास ठेवणारी असते आणि काही झालं का ती देवीचा धावा करत असते. तर असंही न करता जर सिच्युएशन आयुष्यात आली तर त्याला फेस करण्याची ताकद पण असली पाहिजे. आणि दरवेळेलाच देवाकडे जाऊन चालणार नाही, तर तुझ्यात पण ते बळ असलं पाहिजे, हेही ते दाखवलं पाहिजे, असं नेहमी माझं म्हणणं असायचं. पण अपेरेंटली तसं होत नाही. जो दिखता है वही बिकता है, आणि जे लाजतं लोकांना तेच रायटर्स लिहित असतात. मग मला त्या सगळ्या गोष्टीचा खूप कंटाळा आला होता आणि म्हणून मग मी नाटकांकडे वळले.
सो हा प्रवास खूप खरं तर गमतीशीर आहे, कारण असं कोणी करत नाही. सिरियल कडनं लोक फिल्म्सकडे वळतात, मी सिरियल कडनं नाटकाकडे वळले. सो नाटकाकडे वळत असताना आय लव्ह द फॅक्ट की मला प्रेक्षकांचे अनुभव, त्यांना काय वाटतंय हे प्रतिक्रिया अगदी तोंडावर कळत होती आणि तिथे इम्प्रूव्हमेंटचा खूप स्कोप होता. पण सिरियलमध्ये तेच तेच रटाळपणा, तेच तेच ऍक्टिंग, तोच मेकअप, झोपताना जाताना पण दागिने घालून झोपणं, हे मलाच पटायचं नाही. सो ते मी इनॅक्ट करताना मला असं वाटायचं की नाही, दिस इज नॉट ट्रू आणि हे मला नाही करायचंय. सो आय टूक अ ब्रेक. आणि तो ब्रेक बघता बघता मला येणाऱ्या प्रत्येक मालिकेमधला ब्रेक यू कांट अफोर्ड. मलाही घर आहे, मलाही माझे बिल्स आहेत. सो समवेअर यू हॅव टू डू इट. आणि तुम्हाला नाही नाही म्हणता येत. तरीही माझ्यातला पेशन्स एवढा आहे की मी सातत्याने ट्राय करत होते की एक अशी भूमिका येऊ दे जी मला वाटेल प्ले करावीशी, जिला मी मनापासून प्ले करेन. आणि आय वॉज प्रेइंग टू गॉड फॉर अ रिअली गुड रोल. आणि तरीही मला हे असेच मालिकेमधल्या हिरोईनच्या भूमिका येत होत्या की यू हॅव अ हिरोईन फेस, तुला माहितीये का तू काय गमवते. तर खूप लोक मला काउन्सिलिंग करायचे, यू नीड दिस, पीपल नीड यू, नाही तर तू निघून जाशील, लोक विसरून जातील तुला, यू विल बी फिनिश्ड, असं बरंच काय काय व्हायचं. आणि त्यानंतर जवळजवळ 4-5 वर्षांच्या गॅप नंतर, म्हणजे त्याच्यात मी फक्त कुठे दिसत होते तर मी छोटी मोठी नाटकं करत होते. आणि नाटकाचा ग्रुपच आणि त्याचा क्राऊडच वेगळा आहे, कदाचित त्याच्यातले सगळेच सिरियल बघत नसतील. सो त्यावेळेला मी फक्त नाटकांमध्ये होते आणि पिक्चर सिनेमे येत होते ते करत होते, पण सिरियल वाईज मी कुठेच नव्हते. सो रेग्युलरली ज्या लोकांना मी दिसायचे ते मी दिसणं गायब झाले होते. सो मला बरेचसे अशी प्रतिक्रिया पण आली होती की पीपल हॅव फॉरगॉटन, आता अपूर्व यू आर फिनिश्ड, कोणाला माहितच नाहीयेस तू आहे, कोणी तुला कन्सिडरच करत नाही. तो असे बरेच आले. पण माझ्यातला आत्मविश्वास मी जाऊ दिला नाही. अँड आय वेटेड टिल द मोमेंट आय गॉट दिस लेडी. तर जेव्हा शेवंता मिळाली आणि शेवंता म्हणून मला ते पात्र करता आलं, त्याच्यात एवढे शेड्स होते, जलसी होती, बिट्रेयल होतं, प्रेम होतं, अँगर होता, फसवणूक होती, किती शेड्स आहेत. असे एवढे शेड्स एका कॅरेक्टरमध्ये मिळणं सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. आणि एकाच कॅरेक्टरमध्ये 2 भूमिका करणं म्हणजे, एक तर कुमुदिनी पाटणकर जी अत्यंत चांगली गृहिणी आहे, जिचं नवऱ्यावरती जरी भांडण असलं तरी काळजी आहे, आपल्या मुलीची काळजी, हे सगळं जरी असलं तरी तिच्यात तिला तिच्यातनं डोकावते ती शेवंत आहे, जिला आयुष्यात बरंच काही हवंय. सो असे मल्टीफेसेड कॅरेक्टर्स प्ले करायला मिळणं ऍट बीइंग सो यंगर इन लाईफ, हे पण खूप चॅलेंजिंग आहे. कारण 45 वर्षाची बाईचं कॅरेक्टर प्ले करायला मिळणं, वेन आय एम नॉट इवन ऑफ दॅट एज. म्हणून मी त्याच्यासाठी घेतलेली मेहनत पण तेवढीच होती की मला आता हेच करायचंय. जर मी इतके वर्ष थांबलीये एका अशा छान कॅरेक्टरसाठी तर ते हेच कॅरेक्टर आहे. आणि मग त्याच्यासाठी वाढवलेलं वजन 12 किलोचं का असेना, किंवा माझे केस रंगवले का असेना, वर्षभर मला कंडिशनर वापरायला अलाउड नव्हतं, मी फक्त शॅम्पू करायचे आणि त्याच्यामुळे ते इतके फ्रीझी दिसायचे आणि ते केस असे मोठेच्या मोठे दाट. आणि जर तुम्ही शेवटचा सीन पाहिला असेल जिथे माझी आत्महत्या होते, त्याच्यात लोकांना वाटलं होतं की अरे हा मोकळे केस आहेत, किंवा मी जेव्हा भटकताना दिसते इथे तिथे, इट इज सो स्केरी. मलाही बघताना असं वाटतं की केस मोकळे ठेवून अशी कोणी चालली रस्त्यात रात्री 3 वाजता वगैरे, एखाद्याला अटॅक येईल. सो हे करताना सुद्धा त्याच्या मागे खूप बारीक सारीक गोष्टी आहेत. जसं मी म्हटलं की वर्षभर कंडिशनर नव्हता, इट्स ओनली शॅम्पू, आणि त्याच्यातनं ते केस फ्रीझी ठेवणं, पण पर्सनल लाईफ मध्ये पण त्या केसात जगणं इज नॉट इझी. असं करावं लागलं होतं. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणते की दिस लेडी चेंज्ड माय लाईफ. जसं आपण मगाशी बोलत होतो ते म्हणजे तुझ्या फॅशन स्टेटमेंट बद्दल, वन पीस असू देत, साडी असू देत, नवारी साडी असू देत, ज्वेलरी असू देत, प्लेन साडी, प्रिंटेड साडी, म्हणजे मी जी नावं घेईन ती कमी पडेल, ते सगळं तू छान कॅरी करते. आणि कॉन्फिडन्स आपला जसा असेल तसं आपण पोर्ट्रे करतो, राईट? सगळं हा कॉन्फिडन्स तू कसा कॅरी करतेस आणि इतकं छान दिसणं कसं जमतं तुला? नाही, ऍक्च्युली द ओनली रिझन इज की मी ना कोण काय म्हणतं याच्याकडे कधीच लक्ष नाही दिलंय. सो आता हा ट्रेंड आहे की सगळे वन पीस घालून एखाद्या अवॉर्ड फंक्शनला बसतात. नॉट नेसेसरी. यू शुड बी कम्फर्टेबल इन व्हॉट यू वेअर, असं नेहमी मला वाटतं. आणि मला सगळ्यात आवडणारी गोष्ट आजच्या तारखेला ती साडी आहे. तर मी बऱ्याचशा ठिकाणी साडीत असते. माझं कलेक्शन साडींचं इतकं आहे आणि साडींवरचं इतकं प्रेम आहे की आता अपूर्व कलेक्शन जो माझा ब्रँड आहे, ज्याच्यामध्ये मी आतापर्यंत इमिटेशन ज्वेलरी करत होते, त्यात आता आपण साड्याही लॉन्च करतोय. म्हणजे माझं प्रेम इतकं वाढलंय साड्यांवरचं की मला त्या प्रेक्षकांपर्यंतही पोचवायचं आहे.
आणि हाच एक मोटिव्ह त्याच्या मागे आहे की तुम्ही जे काही घालताना यू शुड फील दॅट अँड यू शुड लव्ह दॅट. दॅट्स युअर स्टाईल स्टेटमेंट. कोणावरती काहीतरी छान दिसतंय म्हणून मी ते घालावं तर नाही, ते नाही करणार मी. आणि जे काही आहे त्याच्यामध्ये तू खूप कॉन्फिडेंट असतेस. अपूर्व, आपल्या गप्पा संपणार नाहीयेत कारण माझ्याकडे खूप प्रश्न आहेत. तर या एक छोटासा गेम आपण इकडे सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे नेव्हर हॅव. ओके. काही प्रश्न तुला विचारीन, ती गोष्ट तू केली असेल तर आय हॅव, जर नशील केली कधी तर नेव्हर. सुरू करू? या. माझा पहिला प्रश्न आहे तो, म्हणजे तो विचारू की नको खरं तर हा प्रश्न होता तरी मी विचारते. 2 तासाच्या वर माझं डाएट कधी टिकलंय? येस, टिकले. सो आय हॅव. ओके. मला आलेले गिफ्ट मी परत दुसऱ्या कोणाला तरी दिले? नेव्हर. नेव्हर. मी माझ्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी लावलेली एक बेट हारली आहे? ऑलवेज. ऑलवेज. आणि ह्याच्यावर मला तुला हेही सांगावं वाटतं, ज्यांच्याबरोबर मी बेट लावते त्यांचे बेट हरल्यावरच्या ज्या मागण्या असतात ना त्या पण इतक्या भीषण असतात की माझी एक कोस्टार आहे दीक्षा सोनावणे, जी रात्रीच खेचालेमध्ये होती, भिवरी कॅरेक्टर करत होती. आमच्या नेहमी बेट्स लागायच्या आणि मी नेहमी हरते. तिच्या बरोबर लावलेली बेट मी आज सगळ्यात कधी जिंकलेली नाहीये. आणि तिची बेट हरल्यानंतर मागणी काय असते, सावंतवाडीच्या लेकच्या इथे रस्त्यावर नाच किंवा रेल्वे स्टेशन मध्ये तू रेल्वे स्टेशनच्या इथे डान्स कर. म्हणजे आता करोनाच्या काळामुळे लोक मास्क लावतात पण मी मास्क खूप पूर्वीपासून लावते फॉर ऑब्व्हियस रिझन्स. बिंग मी खूप हायजेनिक आहे आणि मला ओसीडी टाइप्स आहे. सो तो मास्क खाली करायचा, चेहऱ्यावरचं काही दाखवायचं आणि तू नाचतेस हे कळलं पाहिजे आणि ती मला कुठे कुठे नाचवते. सो हे मी बरेचदा हरते. ओके. खोटा आजारपण सांगून कधी मित्रांसोबत बनलेले प्लॅन कॅन्सल केले? आय हॅव ऑलवेज. कंटाळला का मग मी सांगते की बरं नाहीये. एखाद्या सेलिब्रिटीवर मला सिक्रेट क्रश होता किंवा आहे? आय हॅव. आणि हे त्यांनाही माहिती आहे आणि आय थिंक हे आता सगळ्यांनाच माहिती आहे की मला नाही, मला सुनील बर्वे सर खूप आवडतात आणि हे मी त्यांना सातत्याने बरेचदा आणि बरेच वर्ष सांगतेय. सो येस, ही इज माय क्रश, ऑलवेज विल रिमेन माय क्रश. ओके. प्रवासादरम्यान किंवा कुठेही पब्लिक प्लेसला उभं असल्यावर बाजूच्या फोन मध्ये डोकावलंय, तो माणूस चॅट करतोय किंवा काही करत असेल तेव्हा? आय हॅव. ओके. आणि सोशल मीडियावर पण सुरू केलंय, बिंदास कन्व्हर्सेशन पण सुरू केलंय. काय ना आजकाल कसं असतं ना, हा बघा तर बघा असं वगैरे, पण ती फोन मध्ये डोकावलंय प्लस कन्व्हर्सेशनही केलंय. ओके. सोशल मीडियावर फेक आयडी क्रिएट करायचा एकदा तरी डोक्यात विचार आलाय? नो, नेव्हर. एवढे ऑलरेडी आहे की त्यांचाच मला कंटाळा आलाय. ब्लाइंड डेट्स वर कधी गेली आहेस का? नेव्हर. ओके. मित्रासाठी किंवा मैत्रिणीसाठी डेट प्लॅन केलीये त्यांना न सांगता? आय हॅव. येस, आय हॅव. येस. ओके. सो एकंदरीत नौटंकी, मस्तीखोर, सेन्सिबल अशी सगळ्या प्रकारची अपूर्वा आज मला कळली. अपूर्वा, तिसरं सीझन सुरू झालं पण आता सध्याच्या परिस्थितीमुळे ते थोडं थांबलंय, पण लवकरच सुरू होईल ही अपेक्षा आपण करूयात. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत आता शेवंता कशी दिसणार आहे या सीझन मध्ये. थँक्यू सो मच यार, तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास. खूप आणखी गोष्टी तुझ्याबद्दलच्या आज मला कळल्या आहेत आणि या माध्यमातून त्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचतील. वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि यू रॉक ऑलवेज. तशीच राहा आणि टेक केअर. लव्ह यू. थँक्यू. बाय बाय. थँक्यू सो मच. बाय बाय.